तटकरे असतील किंवा अजून कोणी असतील, या लोकांवर विश्वास का ठेवतील बरं लोक? म्हणजे कालपर्यंत कधी जयंतभाईंना विरोध करायचा, जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकते, मग लगेच भाई भाई करत भाईंच्या पाया पडत यायचं, पायाशी लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा, माझ्या पोराला इकडे मदत करा, माझ्या ह्याला हे करा, माझ्या त्याला ते करा, तुझंच पोरग तुझीच पोरगी तुझंच सगळं. हा म्हणजे एकट्याचीच उंच उंच माडी, एकट्याच्याच घरात, एकट्याच्याच घरासमोर लांब लचक गाडी, एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी, एकट्याच्याच घरी केल्विनेटरचा फ्रीज, हा एकट्याच्याच घरी डायनिंग टेबल, एकट्यालाच साजूक पुरणपोळी, साजूक तूप, घटविद्या दूध, दुधावर साय. आणि रायगडकरांचं काय? रायगडकरांचं काय? म्हणून बदल गरजेचा आहे. एक खासदारकीची सीट म्हणून नाही, कारण आम्हाला खात्री आहे अनंतराव गीते काका यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. गीते काकांबद्दल कुणी अवाक्षर बोलू शकत नाही. आम्हाला खात्री आहे की ज्या सरळ मार्गी पद्धतीने गीते काकांनी आतापर्यंत कारभार केलाय, आणि हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे, मागच्या वेळेला गीते काका वेगळे लढत होते, इकडे जयंतभाई वेगळे एका प्लॅटफॉर्मवर होते, भास्कर दादा आमचे अजून वेगळीकडे होते. आता सगळे लोक एकत्र आहेत. भास्कर दादा असतील, गीते काका असतील, भाई असतील, सगळे एकत्र आहेत. खात्रीनं सांगते दादा, खात्रीनं, ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरं का, खात्रीनं सांगते, मायचन खात्रीनं सांगते, तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही. कारण माझ्या समोर असणारी ही तमाम जनता ही अन्यायाविरोधातली मशाल पेटवण्यासाठी सज्ज झालेली आहे. ही गद्दारी विरोधातली मशाल पेटणार आहे. ही पवार साहेबांच्या साक्षीने ही मशाल पेटणार आहे. कारण विजयाची तुतारी वाजवायला पवार साहेबांचे सगळे सैनिक उत्साहाने तयार आहेत. आम्हाला खात्री आहे की ही विजयाची मशाल पेटेल. बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत. कडे पुलवामा हल्ला कसा झाला यावरचं उत्तरच नाहीये लोकांना द्यायला. जी भाजपा इथे सांगते की आम्ही 400 पार करणार आहोत, त्यांना 400 किलो RDX कसं आलं या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. ते आम्हाला शहाणपण सांगतात. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चैप्टर 3 आर्टिकल 19 एवरीवन हैज अ राइट. हम क्या खाए, हम क्या पिए, हम क्या बोले, हम क्या पहने, हम कैसे रहे, ये संविधान है, ये कानून ने हमें अधिकार दिया है. पण तरी सुद्धा मॉब लिंचिंग मध्ये कधी अखलाक, कधी जुनैद, कधी अलीमुद्दीन अन्सारी मारणारी आणि त्यांना डिवचणारी, जाणीवपूर्वक चिथावणीखोर भाषा करणारी हीच भाजप आहे, जी खऱ्या अर्थाने तुकडे तुकडे गँग आहे. हे समजलं पाहिजे. भाजपाने सगळे प्रयत्न केले राजे हो. आधी त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचं पोलरायझेशन करायचा प्रयत्न केला, पण मला आनंद आहे आणि अभिमान आहे की तमाम मुस्लिम भावंडांनी कमालीचा संयम दाखवला आणि त्यांच्या चिथावणीला अजिबात बळी पडले नाही आणि एकही दंगल या महाराष्ट्रात त्यांनी होऊ दिली नाही. राणे राणा कंबोज सारखी त्यांची बार्किंग ब्रिगेड बोलत राहिली, पण तरीही आम्ही संयम हरवला नाही. मग ते आमच्या देशभक्तीवर प्रश्न विचारायला लागले. बोले हम मुसलमानों का विरोध क्यों कर रहे हैं? तो बोले ये तो संविधान विरोधी लोग हैं, ये देश विरोधी लोग हैं, ये देशद्रोही लोग हैं. क्यों? तो बोलते वंदे मातरम नहीं बोल रहे हैं. अरे दादा, वंदे मातरम म्हणायचं म्हणजे काय? माझ्या इस्तेमाल करताय ना, वर्ण केल्याशिवाय भाजपाला भीती. ते मणिपूर आणि बिल्किस बानो लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा, माझ्या पोराला इकडे मदत करा, माझ्या ह्याला हे करा, माझ्या त्याला ते करा, तुझंच पोरग तुझीच पोरगी तुझंच सगळं. हा म्हणजे एकट्याचीच उंच